हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज एक्सरसाइज 10.5 सॉल्व करणार आहोत, जे कोडिंगमधलं आहे. आता इथे काय केलं आहे, नंबर्स करता सिम्बॉल्स वापरलेले आहेत, त्याच्यावरनं आपल्याला ते कोड आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तर इथे फर्स्ट बघा, ट्रँगल सबट्रॅक्ट म्हणजे आपल्याला हे सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे ट्रँगल मायनस करायचं आहे कशातनं, या सिम्बॉलमधनं. ठीक आहे, ट्रँगलमधनं हा सिम्बॉल मायनस करायचा आहे. मल्टिप्लिकेशन करायचं आहे कशाचं, प्लसचं, म्हणजे इथे काय येणार आहे प्लस, आणि ॲडिशन करायचं आहे, म्हणजे ॲडिशन प्लस हा सिम्बॉल नाही आहे आणि कशाने करायचं आहे, या सिम्बॉलनी. ठीक आहे, तर आता हे सगळं आपण लिहून घेऊयात. इथे बघा, आता काय आहे इथे ट्रँगल, मग आहे सबट्रॅक्ट, कशातनं सबट्रॅक्ट, या सिम्बॉलमधनं, मग आहे मल्टिप्लाय, मग आहे प्लस, मग आहे ॲड, आणि मग काय आहे मल्टिप्लिकेशनचं साईन. ठीक आहे, मग आता ह्या सिम्बॉल करता काय वापरलं आहे, तर ट्रँगल करता इथे काय वापरलं आहे, ह्या ट्रँगल करता 9 वापरलं आहे. मग इथे आपण काय घेणार, 9 घेणार. सबट्रॅक्ट म्हणजे मायनसचं साईन, मग या सिम्बॉल करता काय आहे 3 आहे, सो 3 घेतला आपण. मग आता हे मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, म्हणजे हे या सिम्बॉलनंतर मल्टिप्लिकेशन आहे, सो इंटू प्लस करता काय आहे 0 आहे, सो इथे 0 येणार. आणि ॲड करायचं आहे, परत ॲडिशन प्लस, या सिम्बॉल करता काय आहे 6 आहे. ठीक आहे, सो हे असं लिहून घेतलं. आता हे सॉल्व करूयात आपण. मग इथे काय येईल, पहिले सॉल्व काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन, सो 9 मायनस 3 इंटू 0 इज वॉट 0, आणि प्लस येईल 6, सो 9 प्लस, म्हणजे हा 0 तर गेला, म्हणजे काय राहिलं 9 प्लस 6 इज इक्वल टू 15. सो इथे 15 ऑप्शन मार्क करा, सेकंड ऑप्शन. नेक्स्ट बघा, आता हा ट्रँगल ॲड, या पॅरलल लाईन्स आहेत, सबट्रॅक्ट, ट्रँगल, डिवाइड आणि ही साईन. आता आपण डायरेक्ट लिहूनच घेऊयात. ठीक आहे, आता हा जो उलटा ट्रँगल आहे त्याच्यानंतर काय आहे ॲडिशन, प्लस पॅरलल लाईन आहेत, मायनस ट्रँगल आहे, डिव्हिजन आहे, आणि मग हा सिम्बॉल आहे. ठीक आहे, हे लिहून घेतलं आहे मी. आता ह्या उलट्या ट्रँगल करता काय आहे इथे 5 आहे, सो इथे 5 लिहून घेऊ. 5 प्लस पॅरलल लाईन काय आहेत, पॅरलल लाईन करता 7 आहे, सो प्लस 7 येईल, मायनस ट्रँगल करता काय आहे, नॉर्मल ट्रँगल करता 9 आहे, आणि मग डिवाइड हा सिम्बॉल आहे, डिवाइड बाय 3. ठीक आहे, सो हे असं आलं. आता हे आपण सॉल्व करूयात. आता हे काय येईल, 5 प्लस 7 हे आधी असंच राहील, आधी काय होणार डिव्हिजन होणार, सो मायनस 9ला 3ने डिवाइड केल्यावर किती राहतं 3, सो 5 प्लस 7 इज 12, 12 मायनस 3 इज इक्वल टू किती येतं मग 9. सो 9 कितवा ऑप्शन आहे इथे, फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, इन अ कोड दिस डार्क सर्कल इज इक्वल टू 4, ट्रँगल इज इक्वल टू 6, स्क्वेअर इज इक्वल टू 2, अँड हा स्टार इज इक्वल टू 3. मग हे आपल्याला परत सॉल्व करायचं, तर हे लिहून घेते मी आधी. ओके, इथे तर पहिले काय होईल, डिव्हिजन सॉल्व होईल इथे, म्हणजे 3 इंटू 6ला 2ने डिवाइड केल्यावर किती मिळणार आहे 3, प्लस 4. आता काय करायचं पहिले मल्टिप्लिकेशन, सो 3 3 जा 9, 9 प्लस 4, 9 प्लस 4 इज 13. 13 ऑप्शन बघा इथे, थर्ड ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघा, इन अ कोड 9 इज इक्वल टू प्लस, 4 इज इक्वल टू मायनस, 2 इज इक्वल टू मल्टिप्लाइड, अँड 6 इज इक्वल टू डिवाइड. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन डिवाइड डिवायडेड बाय मल्टिप्लाय, प्लस प्लस मायनस मायनस. थांबा, आता हे आपण नीट लिहून घेऊ आधी. चला इथे बघा, आता डिवायडेड बाय, मग डिवाइड इथे काय आहे 6 आहे, म्हणजे 6 डिवायडेड बाय कशाने मल्टिप्लाय, मल्टिप्लाय म्हणजे काय आहे 2, सो डिवायडेड बाय 2, प्लस प्लसचं साईन आहे, प्लस म्हणजे काय आहे इथे 9, आणि मायनस किती आहे इथे मायनस मायनस, म्हणजे मायनसला काय आहे इथे सिम्बॉल 4. आता हे सॉल्व करूयात. 6ला 2ने डिवाइड केल्यावर किती मिळेल आपल्याला 3, 3 प्लस 9 मायनस 4, सो 9 प्लस 3 इज 12, 12 मायनस 4 म्हणजे किती मिळालं 8. सो इथे ऑप्शन बघा कुठला आहे, सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, इन अ कोड 567 इज प्लस मायनस अँड मल्टिप्लाय, अँड 123 इज इक्वल टू ट्रँगल्स, स्क्वेअर अँड सर्कल. हाऊ विल यू राईट द नंबर 6235 इन दिस कोड. आता हे बघा एकदम सिम्पल आहे. 6 करता कुठला सिम्बॉल आहे इथे मायनस, सो पहिले मायनस येईल. 2 करता काय आहे, 2 करता आहे स्क्वेअर, सो स्क्वेअर येईल.
3 करता काय आहे, 3 करता आहे सर्कल, आणि त्याच्यानंतर 5 करता काय आहे, 5 करता आहे प्लस. मग हे बघा कुठे आलं आहे, मायनस, स्क्वेअर, सर्कल आणि प्लस. फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघा, इन अ कोड द नंबर, हा एवढा मोठा नंबर आहे, इज रिटन आहे. त्याला हे सगळे सिम्बॉल दिलेले आहेत. सो हाऊ विल यू राईट द नंबर 3 2 4 7 5. आता मग इथे नीट बघा, इथे 3 करता कुठला नंबर दिलेला आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर 9 डिजिटला 9 सिम्बॉल वेगवेगळे दिलेले आहेत. ठीक आहे. मग आता इथे 3 करता बघा, 3 1 2 3 4, लास्टहून 3 4 आहे, म्हणजे हा कुठला येईल, सर्कल येईल पहिला नंबर. 3 करता काय येईल, सर्कल येईल. 2 करता काय आहे, 2 करता आहे इथे मायनस. 4 करता काय आहे, 4 करता आहे मल्टिप्लिकेशनचं साईन. 7 करता बघा, 7 करता आहे प्लसचं साईन. आणि 5 करता काय आहे, 4th ऑप्शनला 5 आहे इथे, म्हणजे आहे स्क्वेअर. मग बघा हा आता हे कुठे आलं आहे ऑप्शन, स्क्वेअर, सॉरी सर्कल, त्याच्यानंतर मायनस, मल्टिप्लाय, प्लस. सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला आता क्वेश्चन 7 आणि 8 करता हा टेबल दिलेला आहे, त्याच्यावरून हे सॉल्व करायचं आहे. हाऊ विल यू राईट द नंबर 6351 इन दिस कोड. 6 करता काय आहे, यू. 3 करता काय आहे, बघा इथे 3 करता हा सिम्बॉल आहे. 5 करता काय आहे, व्ही आहे. आणि 1 करता ग्रेटर दॅन, म्हणजे हा कुठे येतो आहे बघा आता, सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला, विच नंबर इज इंडिकेटेड बाय द सिम्बॉल. तर हा उलटा यू, ह्याच्याकरता कुठला आहे बघा इथे, 2 नंबर आहे, सो 2 लिहून घेऊ आपण. उलटा व्ही जो आहे त्याच्याकरता काय आहे, 8 आहे. त्याच्यानंतर एक सिंगल लाईन आहे, त्याच्याकरता काय आहे, 0. आणि लेस दॅन इज इक्वल टू काय आहे, 4. सो 2804. आणि सॉरी पुढे मायनस पण आहे, मायनस करता काय आहे, 7. सो 28047. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. नेक्स्ट बघा, इन अ कोड 12 इज इक्वल टू ट्रँगल अँड सर्कल. 23ला ट्रँगल अँड स्क्वेअर, 34ला स्क्वेअर अँड प्लस. सो 41 इज इक्वल टू हाऊ मच, म्हणजे कुठला कोड येईल याच्याकरता. चला हे बघा, हे प्रॉब्लेम आपण आधी पण सॉल्व केलेले आहेत. इथे आता कॉमन काय आहे, ह्या दोनमध्ये कॉमन आहे 2. मग 2 करता इथे काय, इथे कॉमन काय आहे, ट्रँगल, म्हणजे 2 इज इक्वल टू काय आलं, ट्रँगल आला. आता ह्या दोनमध्ये कॉमन काय आहे, 3 कॉमन आहे. आणि ह्याच्यामध्ये कॉमन काय आहे, स्क्वेअर, म्हणजे 3 करता काय आलं, स्क्वेअर आला. आणि आता ह्याच्यामध्ये कॉमन म्हणजे 1 करता काय राहिलं इथे, सर्कल राहिला. आणि 4 करता काय राहिलं, प्लस राहिला. मग इथे काय येणार आहे, प्लस आणि 1 करता आहे 0. सो प्लस आणि 0 हे आन्सर येईल आपलं, सॉरी प्लस आणि ओ किंवा सर्कल. सो इथे 4th ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघा, इन अ कोड 359 इज इक्वल टू प्लस मायनस अँड मल्टिप्लाय. हे पण तसंच आहे, हे आपल्याला एक 1 by 1 लिहून त्याच्यातनं कॉमन काढून आपल्याला नंबरिंग करायला लागणार आहे, ते करून घेऊ आधी. चला इथे बघा, आता इथे कॉमन काय काय आहे, 359 आणि 497. ठीक आहे, इथे खाली 9 नाही आहे. सो या फर्स्ट 2मध्ये आपण हे 9 कॉमन आहे. मग इथे या दोनमध्ये कॉमन काय आहे, मल्टिप्लिकेशनचं साईन, म्हणजे 9 इज इक्वल टू काय येईल, मल्टिप्लिकेशनचं साईन येईल. आता खालचे 2 बघूयात. इथे बघा 4 कॉमन आहे. मग इथे काय कॉमन आहे, या दोन्हीमध्ये ट्रँगल कॉमन आहे. सो 4 इज इक्वल टू काय येणार आहे, ट्रँगल. आता फर्स्ट आणि थर्डमध्ये कॉमन काय आहे, 5 कॉमन आहे, बरोबर. मग इथे काय कॉमन आहे, मायनसचं साईन कॉमन आहे, म्हणजे 5 इज इक्वल टू काय येईल, मायनसचं साईन येईल. आता उरलेलं, आता 3 इथे कुठेच कॉमन नाही आहे. मग 3 करता काय उरलं, इथे प्लसचं साईन उरलं आहे. सो 3 इज इक्वल टू प्लस येईल. त्याच्यानंतर इथे 7 उरलं आहे. 7 करता काय उरलं आहे, सर्कलचं साईन. सो 7 इज इक्वल टू सर्कल. आणि इथे काय राहिलं आहे, 2. मग 2 इज इक्वल टू काय येईल, इथे स्क्वेअर येईल. आता हा नंबर लिहून घेऊ आपण. मग 249. मग इथे 2 करता आहे स्क्वेअर, 4 करता आहे ट्रँगल, 3 करता काय आहे, प्लसचं साईन. आणि 9 करता आहे मल्टिप्लिकेशन साईन. सो आन्सर काय आलं आहे, स्क्वेअर, ट्रँगल, प्लस आणि मल्टिप्लिकेशन. चला इथे मग सेकंड ऑप्शन मार्क करा, स्क्वेअर, ट्रँगल, प्लस आणि मल्टिप्लायचं साईन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या टेबलवरनं आपल्याला 11 आणि 12 सॉल्व करायचं आहे. तर ह्या सिम्बॉल्स करता हे नंबर दिलेले आहेत, पण काही काही ठिकाणी रिपीट आहेत बघा. स्टार करता 8 आणि 3 आहे, तसंच ह्या स्क्वेअर करता 5 आणि 2 आहे. मग आपल्याला काय करायला लागेल, जसे आपण वरच्या आधी सोडवले तसंच हे पण सॉल्व करायचं आहे. सो इथे मी लिहून घेतलं आहे बघा. इथे
आता कॉमन इथे कुठलं आहे, ह्या दोनमध्ये कॉमन काय आहे, सर्कल कॉमन आहे. मग ह्या दोनमध्ये इथे का नंबर कुठला कॉमन आहे, 6 कॉमन आहे. म्हणजे ह्याच्याकरता नंबर कुठला आला तर 6 आला. ठीक आहे. आता सेकंड आणि थर्डमध्ये कॉमन काय आहे, हा डार्क शेडेड स्टार आहे. त्याच्याकरता नंबर कुठला आहे इथे 9. ठीक आहे, 9 कॉमन आहे. सो इज इक्वल टू येईल 9. त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्डमध्ये हा सिम्बॉल कॉमन आहे. मग इथे नंबर कुठला कॉमन आहे, 2 कॉमन आहे. सो ह्याचा सिम्बॉल करता येईल 2. ठीक आहे. आता उरलं काय आहे, हा ट्रँगल. तर ह्या ट्रँगल करता सिम्बॉल इथे कुठला नंबर राहतो आहे, 5 नंबर राहतो आहे तो लिहिला. इथे हा स्टार राहिला आहे. सो ह्याच्याकरता काय आला आहे 8 नंबर. आणि इथे सर्कल आहे शेडेड, त्याच्याकरता नंबर कुठला राहिला आहे 3. ठीक आहे, लिहून घेतलं. आता स्टार करता इथे लिहून घेऊ आपण. ह्याच्याकरता कुठला आला आहे 9, ट्रँगल करता आला आहे 5 आणि या स्क्वेअर करता आला आहे 2. सो आन्सर काय आलं आहे 9, 5, 2. सो इथे ऑप्शन बघा 9, 5, 2. थर्ड ऑप्शन मार्क करा इथे. ठीक आहे. हे डायरेक्ट असं सिम्बॉलवर नंबर लिहायला जाऊ नका, कारण इथे लिहून दिलं आहे बघा, इन द अबव फ्रेम द सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स अँड डिजिट्स मे नॉट नेसेसरीली बी द सेम. म्हणजे तुम्ही जर हे डायरेक्ट लिहायला गेला आन्सर तर ह्याच्याकरता पण 2 सिम्बॉल आहेत. मग ते कसं येणार, कसं लिहिणार तुम्ही. सो हे असं आता मी जसं सॉल्व करून दाखवलं तसं सॉल्व करा. आता पुढचं बघा. आता ह्याच्याकरता तर आपण नंबर काढून घेतलेत. आता ह्याच्याकरता नंबर कुठला काढला आहे आपण, 6 नंबर काढला आहे. ठीक आहे. म्हणजे इथे मी आता सॉल्व करून दाखवते. हे येईल 6 प्लस ह्याच्याकरता आपण नंबर कुठला काढला आहे 2 मल्टिप्लाय बाय या सर्कल करता काढला आहे 3 मायनस आणि या स्टार करता काढला आहे 9. ठीक आहे. सो 6 प्लस 2 इंटू 3 मायनस 9. आधी पहिले काय सॉल्व करणार आपण, 2 इंटू 3. सो 6 प्लस 3 इंटू 2 इज 6 मायनस 9. सो 6 प्लस 6 इज 12, 12 मायनस 9, 12 मायनस 9 इज 3. पण आता इथे ऑप्शन तर 3 नाही आहे. मग 3 करता सिम्बॉल कुठला आपला आला होता, तर तो आला होता हा सर्कल शेडेड पोर्शनचा. ठीक आहे. सो सेकंड ऑप्शन मार्क करा इथे. चला इथे आपला कोड हा पूर्ण युनिट आपलं म्हणजे 10.5 आणि कोड हे पूर्ण युनिट आपलं संपलेलं आहे. तुम्हाला जर समजलं असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.